काही काय सांगायला घटनेसंदर्भात? आता सगळ्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. जशी घटना कळली तसे मी सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, कलेक्टर, SP, पोलीस प्रशासन आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो. सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी लावल्या. जे पेशंट होते त्यांना ऍडमिट पण त्या ठिकाणी केलेले आहे. 2 हॉस्पिटलमध्ये सगळे पेशंट ऍडमिट केलेले. त्यांच्यासोबत त्यांचे प्रत्येकाचे कोणी ना कोणी नातेवाईक आहेत. त्यांच्या राहण्याची जेवणाची सगळ्या व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून लावलेल्या आहेत. आणि ज्या बॉडी आहेत म्हणजे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट घटना आहे. म्हणजे बॉडीची स्थिती आपण बघू शकत नाही, इतकं परिस्थिती कठीण आहे. कुणाचं डोकं कुठे आहे तर कुणाचा पाय कुठे, अशा परिस्थिती बॉडी आहे. ते सगळं आता जळगाव सिव्हिलला या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचंही व्हेरिफिकेशन करू आम्ही. त्या बॉडी त्या ठिकाणी लोकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करतो. आग लागल्याची चर्चा होती, त्यानंतर ही घटना घडल्याची. ऍक्च्युअल तिथे आग लागलेली काही दिसत नाहीये, दूर निघाला असं त्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही प्रथमदर्शनी तिथं जे लोक होती, त्या नातेवाईक होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा पण केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की दूर निघत होता म्हणून ती चेन पोलिंग केली. आणि चेन पोलिंग केल्याबरोबर लोक तिथून त्या ठिकाणी बाहेर पडले. बाहेर पडल्यामुळे समोरून तो केके जो आहे तो टर्नवर असल्यामुळे त्यांना लक्षात आला नाही. आणि त्यामुळे जे त्या बाजूने होते ते सगळे चिरडले गेले. अपोजिट साईडची जे लोक होती त्या ठिकाणी वाचलेली आहेत. त्या होत्या खासदार स्मिताताई वाघ. रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.